श्रीराम जय जय राम. वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी गेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो. की अत्यंत दुःखाचा प्रसंग आला असता मनुष्य जे मोठ्याने रडतो ते सुद्धा आनंदासाठीच करतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो. त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमी होत असते, परंतु तो हाडूक काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. हास्य हे अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कबूल असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. जे जपावे असे आम्ही म्हणतो ते काढून घेणे म्हणजे चोरीच झाली. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. नाम घेणारा जो मी त्या एकाचा अंत होणे म्हणजे खरा एकांत होय. नाम घेता घेता इतके रंगून जाणे जरूर आहे की त्याचे पर्यवसान एकांतात झाले पाहिजे. श्रीराम. आधी असे पहावे गृहस्वर्ग हे गमावे. आधी असे पहावे नामात राहिल्यास भवभ्रांतीचा निरास. नामात राहिल्यास भवभ्रांतीचा निरास. भजनात दंग व्हावे गृहस्वर्ग हे गमावे. आधी असे पहावे आनंद हा विशाल स्वार्थास घालवील. आनंद हा विशाल स्वार्थास घालवील. नामे मनी ठसावे गृहस्वर्ग हे गमावे. आधी असे पहावे
आनंद हाच नित्य, तो देव रूप सत्य. आनंद हाच नित्य, तो देव रूप सत्य. विषयातुनी बळावे, गृहस्वर्ग हे गमावे. आधी असे पहावे, गृहस्वर्ग हे गमावे. आधी असे पहावे, आधी असे पहावे. आधी असे पहावे. श्रीराम